लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त प्रोमो रिलीज झालाय असं म्हणण्याऐवजी धक्कादायक प्रोमो रिलीज झालेला आहे बरं का. म्हणजे आता नंदिनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. विजयनी जो काही तिला गाडीचा धक्का दिलेला असतो त्यामुळे जीवासुद्धा इथे हजर असतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो, थँक गॉड तुला काही झालं नाही असं म्हणून प्रेमाने तिच्या पोटावर हात ठेवतो. तेव्हा नंदिनी नाही म्हणजे तिचं डायरेक्ट सांगणं असतं की आपलं बाळ नाही राहिलं असं म्हणून अक्षरशः इथे जीवाला पकडून रडत असते. आता जीवा स्वतःलाही सावरतो आणि नंदिनीलाही सावरण्याचं काम करत असतो, कारण की त्यालासुद्धा इथे तेवढाच धक्का बसलेला असतो. तितक्यात खरं काव्याचा फोन आलेला असतो. काव्याचा फोन आल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काव्याला हे सांगायला नको. त्या दिवशी त्या बाईचं तिला मिसकॅरेजचं कळल्यानंतर चक्कर आली होती. तिला जर माझं कळलं तर काय अवस्था होईल तिची, तिला नको सांगायला असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हे बघ आपण गोष्टी लपवल्याने काय परिणाम होतो हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे जे होईल ते आपण सगळं काही सत्य सांगून टाकूया. आता जीवानंदिनी काव्याला सत्य सांगतील का नाही हे पाहण्यासाठी आणि काव्यासोबत पूर्ण देशमुख फॅमिलीला आणि विशेष करून माननीला जर ही गोष्ट कळली तर तिला किती मोठा धक्का बसेल हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. कारण की गेले काही दिवस झालं नातवंडाच्या काळजीपोटी माननी फार चिडचिड करत होती, त्यांची खूप काळजी घेत होती. तिला हे माहीत झाल्यानंतर तिची अवस्था खरंच आपल्याला पाहणार नाही. आजच्या तर एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायचे असेल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.